मी आता वाशिष्ठी नदीच्या तीरावरती आहे. आपल्याला समोर जो दिसतोय तो बाजार पूल आहे आणि मच्छी मार्केटचा जो परिसर आहे त्याच्या मागच्या बाजूला मी आता उभा आहे. आपण बघितलं तर रात्री मोठ्या प्रमाणावरती चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये पाणी घुसायला सुरुवात झाली होती. काही पाऊस वगैरे चिपळूणमध्ये नव्हता, वातावरण शांत होतं आणि अचानक रात्री 8च्या दरम्यान मच्छी मार्केटमध्ये पाणी भरून वरच्या बाजूला पाणी सरकायला सुरुवात झाली होती. कारण की वरच्या साईडला जे कोळकेवाडीचं धरण आहे ते धरणाचं पाणी सोडलं होतं आणि मोठ्या प्रमाणावरती भरती असल्यामुळे पाणी सर्व आपण बघितलं तर वरच्या बाजूला उलटलं होतं. मी आता ह्या ठिकाणी उभा आहे, त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण पाणी भरलेलं होतं आणि वरच्या साईडला पूर्ण पाणी गेलं होतं. 8 नंतर असे हळूहळू पाणी उतरायला सुरुवात झाली आणि अचानक भरलेल्या या पाण्यामुळे आपण बघितलं तर चिपळूणचे जे व्यापारी वगैरे आहेत ते सगळे टेन्शनला आले होते. कारण की आपण बघितलं तर पाणी मोठ्या प्रमाणावरती वरती सरकत होतं आणि त्यामुळे बाजारपेठेमध्ये पाणी भरतंय की काय अशी परिस्थिती होती. पण आपण बघितलं जशी जे ओहोटी चालू झाली तसं हळूहळू बघितलं तर आपण पाणी पूर्ण खाली गेलेलं आहे. आपण बघितलं तर हा नदीचा तीर आहे, त्या तीराच्या खालच्या बाजूला आपण इकडे बघतो ह्या साईडला पाणी आता आपल्याला ओसरलेलं दिसतंय. वरच्या साईडला आपण बघितलं तर हा जो परिसर आहे पूर्ण पाण्याखाली होता. मच्छी मार्केट असेल तिथे सुद्धा पाणी होतं आणि वरच्या साईडला आपण गांधारेश्वर मंदिराच्या इथं गेलो तर गांधारेश्वर मंदिराच्या वरती जी पायऱ्या आहेत त्या पायऱ्यासुद्धा पूर्ण बुडून वरच्या साईडला जो सखल भाग आहे मंदिराच्या इथला तिथे पाणी चढलं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अचानक पाऊस नसताना चिपळूणमध्ये रात्री 8 वाजता काल पाणी भरायला सुरुवात झाली होती. पण आता आपण बघितलं तर बऱ्यापैकी पाणी ओसरलेलं आहे आणि आजच्या चिपळूणची पावसाची परिस्थिती आपण बघितली तर आकाशाकडे बघितल्यावर लक्षात येतं की आपल्याला मोठ्या प्रमाणावरती ढग दिसत आहे. तरीसुद्धा सकाळपासून पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे. मध्येच रिमझिम मध्येच मोठा पाऊस येतो पण कंटिन्यू सतत मुसळधार पाऊस आपल्याला आज पाहायला मिळत नाही आहे. आकाशामध्ये मोठ्या प्रमाणावरती ढग दिसत असले तरी पावसाचा जोर आज चिपळूणमध्ये कमी आहे. आपण बघितलं तर ह्या परिसरामध्ये काही लोक आपल्याला मच्छीमारी करताना दिसतात. मी आता वाशिष्ठीच्या तीरावरती आहे, म्हणजे त्या बाजूला बाजारपूल पाहू शकतो. रात्री अचानक पाणी भरायला चिपळूणमध्ये सुरुवात झाली होती 8च्या दरम्यान. पण आपण बघितलं जसं हळूहळू ओहोटी लागली आणि हळूहळू पावसाचा जोरसुद्धा कमी असल्यामुळे 8 नंतर आपण हळूहळू पाणी उतरायला सुरुवात झाली. ह्या साईडला आपण बघितलं तर पूर्ण मच्छी मार्केटमध्ये पाणी भरलं होतं. त्यानंतर पलीकडे आपण गेलं तर जो आपल्याला बाजारपूल दिसतोय, बाजारपुलावरनं पूर्ण लेवलच्या वरती पाणी जाऊन ते पाणी उलटलं आणि जिकडे रिक्षा स्टँड वगैरे आहे आणि काही वरच्या साईडला गाळे, त्या गाळ्यामध्ये सुद्धा तिथं आपल्याला बघितलं तर वरच्या साईडला पाणी सरकायला सुरुवात झाली होती. पण हळूहळू आपण बघितलं तर ओहोटी लागल्यामुळे आणि पाऊस मुसळधार नसल्यामुळे हळूहळू पाणी ते उतरलं आणि काल एकंदरीत बघितलं तर पाऊस वगैरे नव्हता आणि अचानक 8 वाजता पाणी भरलं. कारण की आपण बघितलं वरच्या साईडच्या धरणाचं पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होऊन ते पाणी मच्छी मार्केटमध्ये घुसलं होतं. पण आजची परिस्थिती बघितलं तर पावसाचा जोर कमी आहे, पाऊस नाही आहे आता आणि वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी आपण बघितली ती पण खालपर्यंत गेलेली आहे. मी आता मच्छी मार्केटला उभा आहे. आपण समोर जो वाशिष्ठी नदी आहे त्या वाशिष्ठीचा तीरसुद्धा आपण पाहू शकतो. रात्री जेव्हा पाणी भरलं होतं ह्या परिसरामध्ये पूर्ण पाणी आलं, ओहोटी लागली आणि हळूहळू रात्री पाणी आहे ते पूर्ण उतरलेलं आहे. रात्री 8च्या दरम्यान चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये पाणी भरलं होतं. आपण समोरचा परिसर बघतोय तर चिपळूणचं मच्छी मार्केट आहे, या भागामध्ये पूर्ण पाणी होतं. पण आता पाणी पूर्णपणे उतरलेलं आहे. अचानक पाऊस वगैरे नसताना रात्री धरणाचं पाणी सोडल्यामुळे आपण बघितलं मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये मच्छी मार्केट असेल बाजारपेठेमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली होती. पण आता आपण परिस्थिती बघितली तर पूर्ण परिस्थिती नॉर्मल आहे. आता पावसाची स्थिती बघितली तर आतासुद्धा पाऊस नाही आहे, आकाशामध्ये ढग दिसत आहेत. तरीसुद्धा आपण बघितलं तरी रात्री काही प्रमाणात पाऊस पडला, पण जसा 5-6 दिवसापूर्वी मुसळधार पाऊस पडत होता तसा चिपळूणमध्ये नाही आहे. पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला चिपळूणमध्ये पाहायला मिळतो आहे. नाईक कंपनीचा ते आहे जो बाजारपूल आपण इथून पाहू शकतो. रात्री पाणी भरल्यामुळे आपण बघितलं मोठ्या प्रमाणावरती ह्या भागामध्ये आपल्याला चिखल झालेला पाहायला मिळतो आहे. रात्री 8च्या दरम्यान चिपळूणच्या मच्छी मार्केटला पाणी भरलं होतं. अचानक आपण बघितलं तर धरणाचं पाणी सोडल्यामुळे पूर्ण जो परिसर आहे हा पाण्याने भरला होता वरपर्यंत मच्छी मार्केटपर्यंत. पण आता पूर्ण पाणी ओसरलेलं आहे. आपण बाजारपुलाचं बघितलं तर बाजारपुलाला सुद्धा काल पाणी टेकलं होतं वरपर्यंत, ते सुद्धा खूप बऱ्यापैकी खाली गेलेलं आहे. आणि आज चिपळूणमध्ये पाऊस खूप कमी प्रमाणामध्ये आहे, रिमझिम थोडा पाऊस पडतो आहे. आकाशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती ढग दिसत आहे आणि एकंदरीत बघितल्यानंतर लक्षात येतं की ह्या मोठ्या प्रमाणावरती ह्या भागावरती आपल्याला चिखल दिसतो आहे. रात्री पाणी उतरून गेल्यानंतर आपण बघितलं तर ह्या भागामध्ये आपल्याला थोडाफार चिखल साठलेला पाहायला मिळतो आहे. शिव नदीच्या तीरावरती आहे. आपण बघितलं शिव नदीची पाण्याची पातळीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला खाली गेलेली पाहायला मिळते. 3 दिवसापासून आपण बघितलं चिपळूणमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावरती कमी झाल्यामुळे जी शिव नदीची पाण्याची पातळी आहे ती पण कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आकाशाकडे बघितलं ना तर मोठ्या प्रमाणावरती ढग दिसतात. पण आज सकाळपासून पाऊस नाही आहे, थोडा रिमझिम पाऊस पडला आहे. आणि काल आपण बघितलं धरणाचं पाणी सोडल्यामुळे अचानक चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं होतं. त्यानंतर आपण बघितलं गांधारेश्वर मंदिराच्या इथे जे चौतर आहे ते वरपर्यंत पाणी आलं होतं. पण हळूहळू आपण बघितलं रात्री ते पाणी ओसरून गेलं आहे.
पण चिपळूणमध्ये पावसाचं आपण एकंदरीत बघितलं तर 2-3 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. वातावरण एकदम आपल्याला चिपळूणमध्ये शांत झालेलं पाहायला मिळत आहे.